नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आणखीन एका नवीन रेल्वे जर्नीमध्ये. तर मंडळी, येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालणारी डिझेलवर 11003 11004 दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस होणार आता ICF to LHV अपग्रेड, आणि त्यासोबत कदाचित EMD डिझेल इंजिन देखील होऊ शकतो अपग्रेड इलेक्ट्रिकमध्ये. आपल्या भारतीय रेल्वेचे अनेक चाहते वर्ग आहेत आणि त्यापैकी EMD अल्को या लोकोमोटिव्हसाठी सुद्धा एक रेल फॅन्सचा वेगळा ग्रुप आहे, वेगळे चाहते वर्ग आहेत. कारण त्यांच्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर एकमेव ट्रेन डिझेलवर धावणारी ती म्हणजे हीच 11003 तुतारी एक्सप्रेस. ती आता सुद्धा होणार नवीन LHV मध्ये अपग्रेड, ते सुद्धा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह सहित. तर आजचा व्हिडिओ आपल्या सर्व रेल्वे प्रेमींसाठी आणि जे आवडीने आपले चाहते वर्ग व्हिडिओ पाहणार आहेत रेल्वेचे त्यांच्यासाठी. कारण भविष्यामध्ये डिझेल इंजिनमधून प्रवास होईल की नाही सांगू शकत नाही, पण आजची माझ्यासोबत व्हर्च्युअली डिजिटली रत्नागिरी ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसचा डिझेल इंजिनसोबतचा प्रवास नक्कीच एन्जॉय करा. लोकेशन रत्नागिरी रेल्वे स्टेशन, फ्लॅट क्रमांक 1, 6:50ची ट्रेन आहे. दादरवरून येणारी सावंतवाडी रोडसाठी 11003 तुतारी एक्सप्रेस ऑन टाईम आहे. मगाशी मी ट्रेन चेक केली, बोकेच्या अलीकडे होती. बरोबर ऑन टाईम 6:50 येईल रत्नागिरी स्टेशनला. कोण कोण आहेत रत्नागिरीमधून? पटकन कमेंटची रांग लावा. आम्ही रत्नागिरीकर. अतिशय महत्त्वाचं सजेशन, जे कोणी रत्नागिरी या ठिकाणी येत आहे रेल्वेने आणि जर तुम्हाला वडापाव खायचा असेल तर शक्यतो सकाळी मिळणारा आणि रात्री मिळणारा वडापाव अवॉइड करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही खाऊच नका, शक्यतो सकाळच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस अवॉइड करा. कारण मी या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर पूर्ण दिवस घालवले आहेत. तर प्रत्यक्षात पाहिलं आहे, जे वडापाव प्रेमी आहेत तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण एक कळकळीची विनंती आणि तुमच्या हेल्थबद्दल सांगतोय की शक्यतो सकाळच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस 9च्या नंतर आणि सकाळी 10च्या आधी वडापाव खात असाल तर अवश्य काळजी घ्या. आणि एकदाचे वडे थंड झाले, तुमच्यासाठी डबल बनवत नाही, स्पेशल फ्रेशवाले तेच तुम्हाला डबल त्यात तळून देतात. म्हणून सांगतो शक्यतो अवॉइड करा. त्याऐवजी केळी खा, काकडी खा, फळं खा, इडली खा, ते सगळ्यात बेस्ट आहे. पण वडापाव शक्यतो अवॉइड करा. पाणी चला, पाणी बॉटल, वा कामच झाला. सीट बऱ्यापैकी रिकामी आहे सगळं. बरोबर ऑन टाईम आपली ट्रेन आली 6:50 रत्नागिरी स्टेशनला. आता तरी ऑन टाईम आहे, पण पुढे जाऊन बघूया काय होतंय. हो मंडळी, कोकण रेल्वे शब्द ऐकलो की लगेच पावसाळा आठवता. सुंदर हिरव्यागार शेत, धबधबे आणि त्यासोबतच रेल्वे प्रेमींका लाभणारी साथ ती म्हणजे डिझेल इंजिन. धाड धाड धूड धूड, धाड धाड धूड धूड, झिक 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 झिक. ह्यो चगिंगचा आवाज वाढलो तरच प्रवासाची मजा दुप्पटच होतली.
सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आडवली स्टेशन कोड झाला ADBI आणि या ठिकाणाहून तुम्हाला लांजा शहर अगदी जवळ आहे. आडवलीपासून लांजा ST बस डेपो फक्त आणि फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. चला भाई, हॉर्न वाजला, आपली ट्रेन रवाना झाली आडवली स्टेशनपासून. तुतारी ट्रेनचा हाच मोठा फायदा आहे, जी छोटी छोटी स्टेशन आहे, जसं आडवली झालं, आरवली रोड, पुढे मग विलवडे, या ठिकाणी खूप मोजके ट्रेन थांबतात. स्पेशली कोकण रेल्वेच्या ही त्यांची ट्रेन नसून सुद्धा या ठिकाणी थांबते, मानलं पाहिजे. 2020 नंतर कोकण रेल्वेवर इलेक्ट्रिक लाईन सुरू झाल्यामुळे सगळे आठवणी या आठवणीतच रवतले. आताच्या घडीला दादर सावंतवाडी 11003 तुतारी एक्सप्रेस सोडली इतर सर्व रेल्वे विद्युतीकरणावर धावत आहेत. लाडकी तुतारी एक्सप्रेस कोणत्याही क्षणाला LHV अपग्रेड होऊ शकते आणि एकदाची विद्युतीकरणावर झाली मग द एंड ऑफ डिझेल इरा हा नक्कीच. विलवडे या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली असून समोरून क्रॉसिंगला मिळाली तिरुनेलवेली जामनगर. EMD साऊंड, EMD हमिंग, एक नंबर. भरपूर दिवसांनी हा प्रवास करायला मिळतोय तुतारी एक्सप्रेसने आणि ते सुद्धा सामान्य डब्यातून. विलवडे या ठिकाणी येऊन आमचा कोच बऱ्यापैकी रिकामी झालाय. मोजून 3-4 प्रवासी वर्ग सोडले तर समोर लागली आहे तिरुनेलवेली जामनगर. एप्रिल आणि मे या 2 महिन्यांची गावी येण्यासाठी कोकण रेल्वेच्या सर्व तिकिटी वेटिंग नसून रिजेक्ट केल्या गेल्या. अगदी मला सुद्धा तिकीट नाही मिळाली आहे. जी काय मिळाली ती वेटिंग जनशताब्दीची 12051 वेटिंग किती हार्डली 20 काय 25 आहे. AC ची आहे. बघूया कन्फर्म होते की नाही. मंडळी, आजच्या प्रवासात तुतारी एक्सप्रेस सोबत WDP 4D इंजिन लोकोमोटिव्ह आणि ICA ब्रेक ही मेमोरेबल जर्नी, अविस्मरणीय प्रवास सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. कारण येत्या काही महिन्यांमध्ये असा प्रवास, असा अनुभव मिळणार नाही. भलेही कोच जुने झाले असावे पण सगळी आठवण आहे या डब्यामधून. मी एकटा नसून बरेच रेल्वे प्रेमी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत प्रवास करतात. ज्या ठिकाणी डिझेल लाईन दिसली समजा आपली चांदीच झाली. कारण अजून बरेच मार्ग इलेक्ट्रिफाईड मार्गावर आहेत. म्हटल्यानंतर कधी कोकण रेल्वे मार्गावर डिझेल इंजिन दिसेल तेव्हा दिसेल, पण आधी आमच्या लाडक्या तुतारी एक्सप्रेसचा WDP 4D सोबत मनसोक्त प्रवास करूया. राजापूर रोड, स्टेशन कोड झाला RAJP. आणि या ठिकाणाहून जर तुम्हाला जायचं असेल मुख्य हायवेला तर एकूण 20 काय 22 किलोमीटर अंतर आहे. ST पण जाते. असं वर डोंगर चढत चढत परत खाली उतरत पुन्हाळे गाव लागेल, ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आणि त्याच्या बरोबर वरती राजापूरची गंगा उतरते.
पण स्टेशन पासून जायचं असेल मुख्य हायवे शेजारी तर मात्र लांबचा प्रवास आहे. कणकवली स्टेशन कोड झाला KKW आणि या ठिकाणी तुतारी एक्सप्रेसचा टायमिंग आहे ठीक 8:36 आणि आज 20 मिनिटे उशिराने पोचली म्हणजे एकंदरीत ऑन टाईम आहे. आणि कुठं आली फ्लॅट क्रमांक 2 नंबरला. 1 नंबरला आली आहे समोर उधना मंगलोर सॉरी मंगळूरपासून आली आहे उधनासाठी 09058 आणि कणकवलीला ट्रेन आली की मग पुढे कुडाळ सावंतवाडीसाठी जे काही इकडचे कोकणी मेवे आहेत खाद्यपदार्थ ते तुम्हाला इथून मिळतील. जसं की मालवणी खाजा, भाजीसाठी ओले काजूगर, शेंगदाणे, चहा, घावणे, चटणी इत्यादी काही. संपूर्ण जनरल कोच रिकामी झाला म्हणजे या ठिकाणी नाही रत्नागिरीमध्येच. इकडं फक्त कमी मोजून प्रवासी, आता पुढे सगळे रिकामी डबे. कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवरती जी काही स्वच्छता आहे त्यासाठी इकडचे सगळं हाऊसकीपिंग स्टाफ, सफाई कर्मचारी वर्ग यांना एक लाईक नक्कीच बनतो. अगदी रेल्वे ट्रॅकवर बघा तुम्हाला या ठिकाणी कुठेच कचरा सापडणार नाही. पण रत्नागिरी पुढे मग विलवडे, आडवली, अगदी राजापूरपर्यंत तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की एका साईडला ना सगळीकडे नुसता कचरा आहे. आणि हा कचरा कोण करतो? आपण, मी स्वतः. मी म्हणजे सगळेजण आलं मी मध्ये. या ठिकाणी प्रवास करणारा कोण आहे? प्रवासी वर्गच. तोच या ठिकाणी कचरा करतो. रात्रीच्या वेळेस आपण काही खातो, फेकतो, काय जाणवत नाही. पण दिवसा ढवळ्या प्रवास केला तर हे दृश्य तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. इली गड नदी इली. कोणा स्टोरी आठवता गड नदीची जरा नक्कीच कमेंट करून सांगा. आपण जे घरून खायला आणतो किंवा इकडे जे विकत घेतो, जो काही कचरा उरला असेल ट्रेनच्या प्रत्येक बोगीमध्ये डस्टबिन दिलेला असतो. त्या डस्टबिनमध्ये टाका, बाहेर टाकायची गरज नाही. कारण स्वर्गाहून सुंदर अशी आपल्याला अनमोल भेट मिळाली आहे ती म्हणजे कोकण. कोकण भूमीमध्ये आपल्याला जे वरदान मिळालं आहे त्याचा आपण मान ठेवला पाहिजे, पावित्र्य ठेवले पाहिजे, ना की कचरा करून. नाहीतर असा कचरा करत राहिलो, अशी घाण जमा होत राहिली, तो दिवस शेवटचा नाही. प्रत्यक्षात ट्रेन रुळऐवजी चालेल कचऱ्यातून. आणि त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला स्वच्छता कायम भरून ठेवायची आहे. आपण कशी आपण आरोग्याची काळजी घेतो, त्रास होणार नाही, तशी निसर्गाची देखील काळजी घेतली पाहिजे की त्याला सुद्धा कोणताही त्रास होता कामा नाही. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन 1 नंबरला लागली आहे 10106 सावंतवाडी दिवा पॅसेंजर एक्सप्रेस आणि आपली ट्रेन लागते फ्लॅट क्रमांक 2 नंबरला.
स्वागतम सुस्वागतम. कुडाळच्या कलाकारांच्या माहेरघर ते म्हणजे आपलं कुडाळ. ट्रेन थांबली आहे क्रॉसिंगला आणि समोरून कोणती ट्रेन येते बघूया. मडगाव वांद्रे टर्मिनस. चला आता येणारा शेवटचा स्टॉप सावंतवाडी रोड. आणि लक्षात नाही राहिलं तुम्हाला तिकीट भाडे सांगायचं. रत्नागिरी ते सावंतवाडी रोड एकूण तिकीट भाडे आहे तुतारी एक्सप्रेसचे प्रति व्यक्ती 85 रुपये. जनरल क्लास आहे जनरल. आणि स्लीपरने तुम्ही प्रवास केला तर 145 रुपये. पण या जनरल क्लासचे तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 85 रुपये. काय मग कुडाळकरांनो, तुमका दिसला मा स्टेशन? मग बघतास काय? कमेंट करा मारे. फायनली मंडळी आपला लास्ट स्टॉप आला सावंतवाडी रोड. आणि या ठिकाणी येण्याचा टायमिंग आहे 10:25 सकाळी. आणि आपली ट्रेन चक्क अर्धा तास लवकर आली, ठीक 9:55. याच ठिकाणी क्लिनिंग वॉटर फिलिंग केलं जातं आणि मग रात्री 8 वाजता रवाना होते पुन्हा एकदा दादरसाठी. एकदम सुपर्ब जर्नी, मेमोरेबल. आपली शेवटची रेग्युलर ट्रेनमधली ICF जर्नी. दादर मुंबई सावंतवाडी ICF रेक टाटा. लोकोमोटिव्ह बाबतीत अजून काही अपडेट नाही आले, पण जर चेंज झाला तिला सुद्धा इथून टाटा करावा लागेल. तुतारी एक्सप्रेसच्या ICF रेक सोबतचा हा शेवटचा प्रवास. बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग इयर कोणता कोच आहे 2005, मागचा 2006, मागचा 10 असे जुने कोच आहेत. आपले निळे डबे होते ना त्यावरती कलर मारून एकदम रंगीबेरंगी केला. पण हे सर्व आता इतिहासात जमा होऊन राहील.